नमस्कार. आज आपण रसायनशास्त्राच्या दुनियेत डोकावणार आहोत आणि एका खूपच खास, विलक्षण प्रकारच्या रेणूंची ओळख करून घेणार आहोत. सुरुवातच करूया एका अशा रेणूसोबत ज्याला आपण एक जीवनरक्षक म्हणू शकतो. हो, केमोथेरपीमध्ये याच्या वापरामुळे अक्षरशः अगणित लोकांचे प्राण वाचले आहेत. पण मग ह्यात एवढं खास काय आहे? ह्याची सगळी शक्ती, सगळं रहस्य हे फक्त ते कशापासून बनले ह्यात नाहीये, तर ते अणू एकमेकांना कसे जोडले गेले आहेत त्या रचनेत दडलेले आहे. याच खास रचनेला समन्वय संयुग किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं म्हणतात. आणि खरं सांगायचं तर हे संयुग कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आधी ही रचना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे थोडं किचकट वाटू शकतं, बरोबर? चला, हे सोपं करूया. कल्पना करा की हे संयुग म्हणजे एक छोटीशी सूक्ष्म सूर्यमाला आहे. आता बघा, कुठल्याही सूर्यमालेत काय असतं? एक केंद्रस्थानी असलेला तारा म्हणजे सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह. अगदी तसंच काहीसं आपल्या या संयोगाचंही आहे. या आपल्या आण्विक सूर्यमालेच्या अगदी केंद्रस्थानी म्हणजे सूर्याच्या जागी असतो केंद्रीय धातू आयन. आणि आपण ज्या सिसप्लॅटिनबद्दल बोलतोय त्यात हा सूर्य आहे प्लॅटिनम. आणि या सूर्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांना आपण म्हणतो लिगँड्स. सिसप्लॅटिनच्या बाबतीत हे ग्रह म्हणजे अमोनिया आणि क्लोराईडचे रेणू. ठीक आहे, सूर्य मिळाला, ग्रहही मिळाले. पण एक प्रश्न आहे, या ग्रहांना त्यांच्या सूर्याभोवती असं काय आहे जे बांधून ठेवतं? कोणती शक्ती आहे? तर हे ग्रह आणि सूर्य एका खास नात्याने, एका विशेष बंधनाने जोडलेले असतात, ज्याला म्हणतात समन्वय बंध किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि या बंधाचं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? इथे ना इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही, तर एक जण म्हणजे लिगँड आपल्याकडची इलेक्ट्रॉनची जोडी सरळ सरळ धातूला दान करतो. हे एकतर्फी दान आहे. रसायनशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर हे नातं लुईस आम्ल-आम्लारी सिद्धांतामध्ये अगदी परफेक्ट बसतं. जो इलेक्ट्रॉनची जोडी देतो म्हणजे आपलं लिगँड, तो झाला आम्लारी, आणि जो स्वीकारतो म्हणजे आपला धातू आयन, तो झाला आम्ल. बरं, आता आपल्याला मूळ कल्पना तर आली आहे. चला तर मग ही रचना आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एका थोड्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या उदाहरणाकडे वळूया. हे उदाहरण आहे K4FeCN6. घाबरू नका, हे नाव पाहून ह्या उदाहरणामुळे आपल्याला ह्या संयोगांशी संबंधित काही महत्त्वाचे शब्द आणि त्यांच्या रचना अगदी सोप्या होतील. आता इथे बघा, या रचनेचे काही मुख्य भाग आहेत. पहिला आहे समन्वय क्षेत्र, म्हणजे आपला धातू आणि त्याला चिकटलेले लिगँड्स. जर या क्षेत्रावर काही चार्ज असेल तर त्याला जटिल आयन म्हणतात. आणि या चार्जला बॅलन्स करण्यासाठी जे आयन बाहेर असतात त्यांना प्रति आयन म्हणतात. सोपं आहे की नाही? आणखी एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे समन्वय संख्या. आता हा काय प्रकार आहे? तर अगदी सोपं आहे. केंद्रीय धातूला एकूण किती बंध जोडलेले आहेत तो आकडा म्हणजे समन्वय संख्या. उदाहरणार्थ FeC2O43 3- या आयनसाठी समन्वय संख्या आहे 6. आता थांबा, इथे तर फक्त 3 लिगँड्स दिसतात. मग समन्वय संख्या 6 कशी झाली? तर गंमत अशी आहे की यातला प्रत्येक लिगँड हा बायडेंटेट आहे. म्हणजेच तो एकटाच 2 हातांनी म्हणजेच 2 बंधांनी मधल्या आयनला पकडतो. म्हणून 3 लिगँड्स गुणिले 2 बंध झाले की नाही 6. तरी ह्या सगळ्याचा अर्थ काय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या विशिष्ट रचनेमुळे ह्या संयुगांना एक स्वतःची वेगळी ओळख मिळते. आणि ही ओळख विशेषतः पाण्यात विरघळल्यावर टिकून राहते. हे बघा, दुहेरी क्षार किंवा डबल सॉल्ट्स पाण्यात टाकल्यावर पूर्णपणे विरघळून त्यांच्या मूळ आयनांमध्ये तुटतात. पण समन्वय संयुगांचं तसं नाही. पाण्यात विरघळल्यावर सुद्धा त्यांचं समन्वय क्षेत्र म्हणजे तो मधला भाग एकसंध राहतो, तो तुटत नाही. त्याची ओळख कायम राहते. आणि इथेच आपली सूर्यमालेची उपमा पूर्ण होते. बघा, सूर्य म्हणजे केंद्रीय धातू आयन, ग्रह म्हणजे लिगँड्स, त्यांची कक्षा म्हणजे समन्वय क्षेत्र, आणि या सगळ्याच्या बाहेर असलेले प्रतिआयन, ते म्हणजे जणू काही या सूर्यमालेचे दूरवरचे चंद्रच. तर अशी ही आण्विक सूर्यमाला आहे. आपल्या रक्ताच्या लाल रंगापासून ते वनस्पतींच्या हिरव्या रंगापर्यंत
निसर्गात ह्या सूर्यमाला कुठे कुठे आणि कसं काम करत असतील हा विचार खरंच आपल्याला एका नवीन जगाचे दरवाजे उघडून देतो.